नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अचानक शुगर कमी जास्त होऊ लागते आणि डोळ्यांसमोर धूसर दिसायला लागतं. हातपाय थरथर कापू लागतात. अंगावर प्रचंड घाम सुटतो. कमजोरी इतकी वाढते की बसावं की पाण्यात तोंड बुडवावं असंही कळत नाही. आणि त्या क्षणी घरात कोण आहे, आपल्याजवळ काय आहे आणि आपण पुढच्या 30 सेकंदांमध्ये काय करतो हेच आपल्या जीवासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. म्हणून आज आपण अशा एका गंभीर पण आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या समस्येबद्दल बोलणार आहोत, जी कधीही कुठेही आणि कोणालाही अचानक त्रास देऊ शकते. आणि ती म्हणजे अचानक शुगर कमी जास्त होणे, ज्यामुळे शरीराचं संतुलन काही क्षणांमध्ये बिघडतं. मेंदूला खूप कमी ऊर्जा मिळते, हृदयाचे ठोके वेगाने धावायला लागतात आणि आपण नेमकं काय करावं हेच सुचत नाही. म्हणून आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये त्वरित काय करायचं, घरात कोणत्या गोष्टी नेहमी ठेवायच्या आणि कोणते छोटे छोटे बदल आयुष्यभर तुमची शुगर सुरक्षित ठेवू शकतात हे सगळं समजून घेणार आहोत आणि तुमच्या रोजच्या जीवनाशी जोडून सांगणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की ऐका. मंडळी, अचानक शुगर खाली जाणं म्हणजे शरीराला तत्काळ इशारा मिळाल्यासारखं असतं. कारण मेंदूला काम करण्यासाठी, चालण्यासाठी, बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी आपण जे काही करतो त्यासाठी सगळ्यात पहिली गरज असते ती म्हणजे ग्लुकोज. आणि हीच ऊर्जा काही सेकंदांमध्ये कमी झाली की अंगामध्ये एकदम पोकळपणा येतो. डोळ्यांसमोर अंधुक दिसायला लागतं. घामाच्या धारा सुटतात, हातपाय थरथरू लागतात आणि तेव्हा लोक घाबरून जातात. पण अशा वेळेला सर्वात आधी तुम्ही काय करायचं तर एकदम शांत बसायचं, घाबरायचं बिलकुल नाही आणि लगेच शरीरामध्ये जलद शोषली जाणारी साखर देणं हेच सर्वात पहिलं पाऊल असतं. घरामध्ये जे मिळेल त्यातून 1 चमचा साखर, 1 चमचा मध, ग्लुकोज पावडर, 3-4 ग्लुकोजच्या गोळ्या, गोड लिंबू पाणी यातलं काहीही ताबडतोब तोंडात घ्या. कारण ही साखर रक्तात अतिशय वेगाने मिसळते आणि काही सेकंदांमध्येच चक्कर, थरथर आणि कमजोरी यावर नियंत्रण येऊ लागतं. यानंतर 5 ते 10 मिनिटे कुठेही शांत बसून राहा. आपलं शरीर स्थिर होऊ द्या आणि जर अजूनही अंग हलकंसं वाटत असेल किंवा पुन्हा चक्कर यायला लागली तर त्याचाच एक छोटा डोस पुन्हा घ्या. ही छोटी पायरी तुच्छ वाटू शकते, पण मंडळी, शुगर कमी झालेली वेळ ही वैद्यकीय भाषेमध्ये भीतीदायक असते. कारण मेंदू काही सेकंदांमध्ये एनर्जी मागत असतो आणि ती दिली नाही तर बेशुद्ध होण्याचा धोका असतो. म्हणून ग्लुकोजसारखी छोटी गोष्टही जीव वाचवणारी ठरू शकते. मंडळी, शुगर अचानक जास्त वाढणं हेही तितकंच धोकादायक असतं. कारण रक्तात साखर खूप वाढली की शरीर जड वाटायला लागतं, छातीत धडधड वाढते, अंगावर चिकट घाम येतो, डोकं भारी होतं, चक्कर यायला लागते आणि शरीराला असं वाटतं की जणू काही आतून ऊर्जेचं संतुलन पूर्ण बिघडलं आहे. अशा वेळेला अनेक लोक घाबरतात, पण घाबरणं हा उपाय नसतो. योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. अशा क्षणी पहिलं काम म्हणजे भरपूर पाणी पिणं. कारण शरीरातलं जास्त ग्लुकोज मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी पाण्याची गरज असते आणि आपण जितकं जास्त स्वच्छ पाणी पितो तितकंच शुगर पातळ होऊन बाहेर जाण्यास मदत होते. पुढचं महत्त्वाचं पाऊल म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधं किंवा इन्सुलिन वेळेवरती घेणं. अनेक जण थोड्या वेळानंतर घेईन असं म्हणत राहतात, पण शुगर वाढलेली वेळ अशी असते की शरीर सेकंदागणिक त्रास देत असतं. म्हणून औषध वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. यावेळी पोटात काहीतरी खायचं असेल तर फक्त हलका पदार्थ जसं की काकडी, सूप किंवा मग थोडेफार भाज्या यावर अवलंबून राहा. तळलेलं, मैद्याचे, गोड पदार्थ किंवा मग पॅक फूड यांना त्या क्षणी पूर्णपणे नाही म्हणायचं. कारण हे पदार्थ शुगर आणखी वाढवतात आणि शरीरावर प्रचंड ताण टाकतात. आणि हो, अशा वेळेला 5 ते 10 मिनिटांनी शुगर पुन्हा तपासा. कारण काही लोकांमध्ये अचानक वाढलेली शुगर थोड्या वेळाने खालीही जाते आणि काही वेळा कायम वाढलेली राहते. दोन्ही स्थितीमध्ये शरीर वेगळे संकेत देतं. मंडळी, लक्षात ठेवा, शुगर अचानक वाढलेली वेळ ही शरीरातील पेशी ओरडून सांगत असतात की खूप जास्त साखर आहे, काहीतरी करा. आणि आपण योग्य वेळी पाणी, औषध आणि आहाराचा समतोल केला तर अत्यंत धोकादायक परिस्थितीसुद्धा टाळता येते. मंडळी, आपल्यापैकी बरेच जण विचार करतात की शुगर अचानक कमी जास्त होते म्हणजे कदाचित काहीतरी मोठी चूक झाली असावी. पण खरं म्हणजे या सगळ्यामागे काही अतिशय साध्या आणि रोजच्या जीवनातील गोष्टी कारणीभूत असतात, ज्यांचं आपण फारसं महत्त्व देत नाही आणि नंतर त्या छोट्या सवयी मोठ्या समस्यांचं कारण बनतात. उदाहरणार्थ, जेवण वेळेत न करणं,
थोड्या वेळाने खाईन असं म्हणत कामात गुंतून जाणं, नाश्ता टाळणं, दुपारचं जेवण उशिरा करणं आणि अनियमित करणं, रात्री पोट भरून न जेवणं, हे सगळं सतत डिस्टर्ब करत राहतं आणि मग काही वेळा शुगर अचानक खाली जाते तर काही वेळा वर चढते. पुढचं मोठं कारण म्हणजे औषधं वेळेवर न घेणं आणि काही वेळा विसरून जाणं. ही खूप समस्या आहे, पण डायबिटीजमध्ये विसरण्याची सवय शरीरासाठी धोकादायक ठरते. औषधं आणि इन्सुलिन हे निश्चित वेळेत घेतलं तर शुगर नियंत्रित राहते, पण एकही डोस चुकला तर शुगर चढ उतार लगेच दिसू लागतात. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ताण म्हणजे स्ट्रेस. मंडळी, मानसिक ताण, राग, चिंता, अचानक धावपळ, ताण देणारी कामं या सगळ्यामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं आणि हे हार्मोन शुगर पातळी वाढवण्यात मोठी भूमिका बजावतो. झोपेचा अभावही शुगर इम्बॅलन्सचं मोठं कारण आहे. रात्री पुरेशी झोप न घेतल्यास शरीर दिवसभर थकलेलं असतं. भूक, अन्न, ऊर्जेचं संतुलन बिघडलं आणि शुगर अनियंत्रित वाटू लागते. शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अनियमित किंवा चुकीचा आहार. जास्त तळलेलं खाणं, एकदम जास्त पोटभरीचे पदार्थ एका वेळी घेणं, पॅकेट फूड, बिस्किट, बेकरी फूड, फ्राईड स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स हे सगळं पदार्थ शुगर झपाट्याने वाढवतात आणि नंतर अचानक खालीही आणून शरीराचं संतुलन पूर्णपणे ढवळून काढतात. म्हणूनच मंडळी, शुगर वरचढ व्हायला लागल्यावर आपल्याला मोठ्या गोष्टींची गरज भासते. कधीकधी आपल्या छोट्या सवयी, उशिरा जेवण्याची वेळ, ताण, औषधं विसरणं आणि चुकीचा आहार यामुळे शुगरचा गोंधळ सुरू होतो. मंडळी, शुगर कमी जास्त होणं ही अशी परिस्थिती आहे की कोणत्याही क्षणी अचानक येऊ शकते आणि त्यावेळी आपण काय करतो हेच अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपल्या घरामध्ये काही गोष्टी नेहमी कायमस्वरूपी आणि हाताच्या अंतरावरती ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण इमर्जन्सीच्या वेळी या गोष्टी जीवनरक्षक ठरू शकतात. सगळ्यात आधी ग्लुकोज पावडर किंवा ग्लुकोजचं छोटं पॅकेट. शुगर अचानक खाली गेली तर ग्लुकोज हेच पहिलं औषध मानलं जातं, कारण ते थेट रक्तामध्ये वेगाने मिसळतं आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळवून देतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेचे छोटेसे पॅकेट किंवा घरामध्ये वेगळा एक छोटासा डब्बा. आपण कुठेही असलो, घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, प्रवासामध्ये, बाहेर चालत असताना साखर लगेच देता आली पाहिजे. तिसरं म्हणजे मध. अचानक शुगर खाली गेली आणि काहीच उपलब्ध नसेल तर एक चमचा मध चमत्कारासारखं काम करतो. हे घरात, बॅगेत, किचनमध्ये नक्की ठेवा. चौथं म्हणजे ग्लुकोजच्या गोळ्या. या लहानशा गोळ्या खिशात, पर्समध्ये, बॅगेत सहज नेता येतात आणि इमर्जन्सीमध्ये काही सेकंदांमध्ये उपयोगी पडतात. पाचवं म्हणजे स्वच्छ पाणी. शुगर वाढली असेल तर शरीराला प्रथम गरज असते ती पाण्याची, कारण ते जास्त शुगर मूत्रातून बाहेर काढण्यास मदत करतं. म्हणून घरामध्ये, बॅगेमध्ये किंवा बेडजवळ नेहमी पाणी ठेवणं ही एक चांगली सवय आहे. सहावं, डॉक्टरांनी दिलेले औषधांचे पाऊच, ज्यामध्ये तुमची शुगर कंट्रोलचं औषध, इन्सुलिन पेन, सिरिंज किंवा मग स्ट्रीप असतात. अनेक लोक औषधं एकाच ठिकाणी ठेवतात आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला शोधत बसतात. ही चूक करू नका. औषधं एका पाऊचमध्ये ठेवून त्यांचं एक स्मॉल इमर्जन्सी किट बनवून ठेवा. सातवं, शुगर टेस्टिंग मशीन. कारण शुगर कमी जास्त झाली की आपल्याला कळायला हवं की ती किती आहे. अंदाज लावून चालत नाही. मशीनशिवाय आपण ब्लाइंड राहतो. आणि आठवं, खूप हलका शुगर फ्रेंडली स्नॅक्स, जसं की एक मोठं शेंगदाणे, थोड्या भाज्या किंवा लहानशा ड्राय स्नॅक्स. शुगर वाढली किंवा खाली गेली तेव्हा काही लोकांना अचानक भूक लागते, म्हणून हे हाताशी असलं की शरीराचा समतोल सहज सांभाळता येतो. मंडळी, इमर्जन्सी किट मोठी नसावी लागत. फक्त 5-6 साध्या गोष्टी घरामध्ये, बॅगेमध्ये आणि जवळ ठेवल्या की शुगरचं संकट मोठं न होता ताबडतोब नियंत्रणात येऊ शकतं. आणि हा छोटासा तयारीची सवय कधीकधी आपला जीवही वाचवू शकते. शुगर कमी जास्त होणं हे काही वेळा साधं असतं, घरच्या घरी आपण सहज सांभाळू शकतो. पण काही वेळा शरीर असे संकेत देतं की आता घरचा उपाय पुरेसा नाही, आता तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिला हुशारी म्हणजे डोळ्यांसमोर वारंवार अंधुक दिसणं किंवा दृष्टी धूसर होणं. अशा वेळी डॉक्टरांकडे जा. शुगर खूप कमी असो किंवा खूप जास्त, दृष्टीवर परिणाम होत असेल आणि 10-15 मिनिटांनीही सुधारणा होत नसेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. दुसरा धोक्याचा इशारा म्हणजे अतिथरथर, चक्कर येणं आणि शरीराचा तोल न राहणं. घरचं ग्लुकोज किंवा मग पाणी घेतल्यानंतरही अंग पोकळ वाटत असेल, डोकं भारी होत असेल
किंवा उभं राहता येत नसेल तर वेळ घालवू नका. ही स्थिती मेंदूला पुरेशी ऊर्जा न मिळण्याची असते. तिसरा गंभीर संकेत म्हणजे छातीमध्ये धडधड वाढणं किंवा अस्वस्थता येणं. शुगर वाढली की हृदयावरती ताण पडतो. उच्चस्तरीय हायपरग्लायसेमियामध्ये चेस्ट डिस्कम्फर्ट होतो. हा संकेत हलकं घेण्यासारखा नाही. चौथा महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे वारंवार उलट्या होणं किंवा पोटामध्ये मुरडा येणं. या लक्षणांमध्ये शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि शुगर दोन्ही वेगाने बदलतात आणि ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. पाचवा आणि सगळ्यात धोकादायक संकेत म्हणजे व्यक्तीला बेशुद्ध होण्याची शक्यता जाणवणं किंवा व्यक्तीने अचानक शुद्ध हरपून बसणं. अशावेळी डायबेटीजमध्ये मेडिकल इमर्जन्सी मानली जाते. 1 सेकंदही दौडू नये. ताबडतोब हॉस्पिटल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार शुगर कमी जास्त होत असेल, दिवसातून 2दा-3दा शुगर वर खाली जात असेल तर हे सामान्य नाही. ही औषधांच्या डोसची चूक, चुकीचा आहार, स्ट्रेस किंवा हार्मोन इम्बॅलन्स यांचं संकेत असू शकतात. इथे डॉक्टरांची तपासणी खूप महत्त्वाची ठरते. शरीर आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही. ते देत असलेले प्रत्येक छोटे छोटे संकेत ऐकायला शिकूया, कारण काही वेळा शुगरचं इम्बॅलन्स छोटं वाटतं, पण योग्य वेळी डॉक्टरांकडे गेलो तर मोठा धोकासुद्धा टाळला जाऊ शकतो आणि आयुष्य सुरक्षितपणे पुढे नेता येऊ शकतं. मंडळी, शुगर कमी जास्त होणं हा आजार नाही, तर शरीराचा एक संकेत आहे, एक आवाज आहे जो आपल्याला सांगतो की आपण स्वतःची काळजी आता थोडी जास्त घ्यायला हवी. आणि खरं सांगायचं तर जीवनात आपलं आरोग्य आपणच सांभाळलं नाही तर दुसरं कोणी ते सांभाळणार नाही. म्हणून जेव्हा शुगर अचानक खाली जाते किंवा वर चढते तेव्हा घाबरायचं नाही. शांत राहून योग्य ती छोटी पावलं उचलायची. स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा, ताण कमी करायचा आणि आपल्या शरीराला जे हवं आहे ते देत राहायचं. कारण आपलं आरोग्य सुरक्षित असेल तर आपलं घर, आपल्या मुलांची काळजी, आपली स्वप्न हे सगळं सुरक्षित राहतं. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही आणि तुमच्या घरातील कोणी शुगरच्या त्रासाने त्रस्त असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी जीवसुद्धा वाचू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.